Hi students, today we will see pollinating agent. या pollinating agent मध्ये last period ला आपण पाहिलं होतं pollinating agent म्हणजे काय असते. pollinating agents means those agent or agencies which carry pollen grain from anther to the stigma called as pollinating agent. आता pollinating agent हे दोन प्रकारचे असतात, अबायोटिक and बायोटिक. अबायोटिक pollinating agent कशाला म्हणायचं, तर अबायोटिक pollinating agents means the physical factor or non-living things which carry pollen grain. Physical factor or non-living agent which carry pollen grain are called as abiotic agent. त्यांना आपण abiotic agent असं म्हणतो. abiotic agent हे दोन प्रकारचे असतात, जसे की wind means air and water. These are the abiotic pollinating agents. आता यावरून पहिला आहे एनिमोफिली. एनिमोफिली कशाला म्हणायचं, तर पॉलिनेशन occurs by the wind or air called as anemophily. Pollination by wind or air called as anemophily. Examples आहेत त्याचे wheat मध्ये, grasses मध्ये maize, sugarcane and java. Also many crop plants. These are the examples of the anemophily. Pollination by wind or air called as anemophily. आता यामध्ये काही कॅरेक्टर आहे, जसं की पहिलं कॅरेक्टर आहे एनिमोफिलीचं. इन एनिमोफिली फ्लावर्स आर जनरली स्मॉल. फ्लावर कसे असतात, स्मॉल असतात. इनकॉन्स्पिक्युअस असतात. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. विदाउट नेक्टर और फ्रॅग्रन्स. नेक्टर मीन्स हनी आणि फ्रॅग्रन्स म्हणजे स्मेल. The flowers are small, inconspicuous, without fragrance and nectar. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर आहे पोलन ग्रेन. जे असतात ते पोलन ग्रेन्स लाईट इन वेट असतात, बिकॉज इझिली कॅरी बाय द एअर. पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, so easily carried by the air. Also pollen grains are produced in large quantity. Pollen grains काय असतात, large quantity मध्ये तयार होत असतात, because more wastage of the pollen grain. pollen grains काय असते, जास्त वेस्टेज असते. therefore pollen grains are produced in the large quantity. त्यानंतर स्टिग्मा जो राहतो तो जनरली फिदरी राहतो, somewhat sticky राहतो. स्टिग्मा, फिदरी and sticky. स्टिग्मा कसा राहतो, फिदरी राहतो आणि स्टिकी राहतो. त्यानंतर अँथर जे राहते ते अँथर अपवर्ड डायरेक्शनला राहते विथ लॉंग फिलामेंट. अँथर अपवर्ड विथ लॉंग फिलामेंट. ते व्हर्सॅटाइल अँथर. अँथर कसं असते, व्हर्सॅटाइल असते, म्हणजे काय, इझिली मूव्ह बाय द एअर. एअरमुळे काय होते, ते इझिली मूव्ह होत असते. अशा अँथरला म्हणतो आपण व्हर्सॅटाइल अँथर. जनरली काय राहते याच्यामध्ये, मेल फ्लावर इज प्रेझेंट ॲट अपवर्ड डायरेक्शन, व्हाईल फिमेल फ्लावर जे असतात आर लोअर डायरेक्शनला असतात, डाऊनवर्ड डायरेक्शनला. मेल फ्लावर्स अपवर्ड, व्हाईल फिमेल फ्लावर डाऊनवर्ड डायरेक्शनला प्रेझेंट असतात. जेणेकरून पोलन ग्रेन हे इथून काय होते की फिमेल फ्लावर इझिली डिपॉझिट होती, त्यासाठी मेल फ्लावर हे अपवर्ड डायरेक्शनला असते. हे पाहिलं होतं आपण एनिमोफिली मध्ये. एनिमोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन बाय द एअर. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. क्रॉप प्लांट्स आहेत मोस्टली, जसं की व्हीट आहे, ग्रासेस आहे, मेज आहे, शुगरकेन, जवार. यांच्यामध्ये एनिमोफिली. एनिमोफिलीचे 4 इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस. त्यानंतर पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड इन लार्ज क्वांटिटी. पोलन ग्रेन काय असतात, लार्ज क्वांटिटी मध्ये तयार होत असतात. फ्लावर्स आर विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. फ्लावर्स आर विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. स्टिग्मा आर फिदरी. स्टिग्मा कसा असतो, फिदरी असतो. त्यानंतर व्हर्सॅटाइल अँथर असते. अँथर इज व्हर्सॅटाइल. स्टेमन हॅव लॉंग फिलामेंट. स्टेमन हे लॉंग फिलामेंट प्रेझेंट असते. स्टेमन हॅव लॉंग फिलामेंट. स्टेमन आहे इथं,
Stamen have long filament and upward direction. Stamen हे upward direction ला असते आणि long filament present असते. Anther हे versatile असते. So these are the some character of the anemophily. त्यानंतर आता बघू आपण hydrophily. Next is the hydrophily. हायड्रोफिली कशाला म्हणायचं? हायड्रोफिली तर पॉलिनेशन बाय वॉटर. पॉलिनेशन बाय वॉटर कॉल्ड एज हायड्रोफिली. याला आपण हायड्रोफिली असे म्हणतो. पॉलिनेशन बाय द वॉटर कॉल्ड एज हायड्रोफिली. and those flower in which pollination occurs by the water called as hydrophilous flower. Hydrophilous flower means flower in which pollination is occurs by the water. Pollination by water called as hydrophilous flower. Then hydrophily चे आता काही कॅरेक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल कुठल्या प्लांट मध्ये हायड्रोफिली होत असते जसं की झोस्टेरा, त्यानंतर व्हॅलिस्नेरिया, दे सिरेटोफायलम. These are the some examples of the hydrophily. Zostera, and the Valisneria and Ceratophyllum. These are the examples of the hydrophily. आता हायड्रोफिलीचे काही कॅरेक्टर्स आहेत. जसं काही कॅरेक्टर और त्याला म्हणतो आपण ॲडॉप्टेशन. आता पहिलं कॅरेक्टर जे आहे हायड्रोफिली मध्ये, हायड्रोफिली अगेन फ्लावर्स आर स्मॉल. फ्लावर हे जनरली कसे असतात? स्मॉल राहतात. फ्लावर स्मॉल राहतात विदाउट फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. विदाउट fragrance means smell and nectar. Without fragrance and nectar. Fragrance सुद्धा absent असते आणि nectar सुद्धा absent असते flower मध्ये. Flowers are generally small without fragrance and nectar. त्यानंतर pollen grains जे असतात, pollen grains are lightweight असतात. pollen grains are lightweight. pollen grain lightweight असतात. therefore they are easily float in the water मध्ये काय होतं ते easily float होत असतात. त्यासाठी ते lightweight असतात. then pollen grains are long राहतात. ribbon like राहतात. Also pollen grains covered by the mucilage. Pollen grain covered by mucilage. Pollen grains covered by mucilage. mucilage पासून कव्हर राहतात. जेणेकरून ते वॉटर मध्ये सडले नाही पाहिजेत. त्यासाठी काय राहते? म्युसिलेजची कव्हरिंग राहते pollen grain वर. pollen grains are covered by the mucilage. mucilageची कव्हरिंग राहते. त्यानंतर स्टिग्मा जो असतो तो लॉंग असतो आणि स्टिकी असतो. स्टिग्मा लॉंग अँड स्टिकी. स्टिग्मा हा लॉंग असतो आणि स्टिकी असतो. त्यानंतर पेरियन जे असते, पेरियन अँड अदर फ्लोरल पार्ट आर जनरली अनवेटेबल. Perianth and other floral part जे आहेत ते कसे असतात? अनवेटेबल.
वेटेबल असतात. पेरियंथ म्हणजे काय तर कॅलिक्स अँड करोला या दोघां मिळून जो फ्लावर असतो म्हणजे त्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट नाही जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट सोडून फ्लावर मधले जे कॅलिक्स आणि करोला असतात त्यामुळे फ्लावरला शेप मिळतो त्याला म्हणतो आपण पेरियंथ. पेरियंथ आणि आणखी जे अजून पार्ट आहेत कसे असतात अनवेटेबल असतात. तर these are the some character of the hydropily. Hydropily म्हणजे काय असते पॉलिनेशन बाय द वॉटर कॉल्ड एज हायड्रोपिली. हायड्रोपिली मध्ये पहिला कॅरेक्टर कसा आहे तर फ्लावर्स आर जनरली स्मॉल विदाउट फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. फ्लावर्स हे जनरली स्मॉल असतात विदाउट फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. त्यानंतर पोलन ग्रेन कसे असतात लाईट वेट असतात अनवेटेबल असतात. पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल लाईट वेट. त्यानंतर पोलन ग्रेन हे लॉंग असतात रिबन लाईक असतात. पोलन ग्रेन्स आर लॉंग रिबन लाईक अँड कवर्ड बाय दी म्युसिलेज. पोलन ग्रेन वर म्युसिलेजची कव्हरिंग राहते. स्टिग्मा कसा असतो लॉंग असतो आणि स्टिकी असतो. स्टिग्मा इज लॉंग अँड स्टिकी. त्यानंतर पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल असतात. त्यानंतर हायड्रोपिली जे आहे ते दोन टाईपचे आहे इपी हायड्रोपिली आणि हायपो हायड्रोपिली. त्यापैकी पहिलं तो आपण हायपो हायड्रोपिली. हायपोहायड्रोपिली. आता हायपोहायड्रोपिली कशाला म्हणायचं तर पॉलिनेशन विच इज ऑकर्स बिलो द वॉटर सरफेस कॉल्ड एज हायपोहायड्रोपिली. पॉलिनेशन बिलो वॉटर सरफेस. वॉटर सरफेस च्या खाली होत असते वॉटरच्या आतमध्ये होत असते कॉल्ड एज हायपोहायड्रोपिली. त्याला आपण हायपोहायड्रोपिली म्हणतो. फॉर एक्झाम्पल आहे याचं झोस्टेरा. झोस्टेरा काय होत असते हायपोहायड्रोपिली होत असते यामध्ये. त्यानंतर याचं पहिलं कॅरेक्टर आहे जसं की हायपोहायड्रोपिली. हायपोहायड्रोपिली मध्ये जे पोलन ग्रेन असतात लॉंग असतात रिबन लाईक असतात. पोलन ग्रेन्स लॉंग रिबन लाईक. पोलन ग्रेन्स हे लॉंग असतात रिबन लाईक असतात. पोलन ग्रेन जे असतात ते वेटेड असतात समवॉट वेटेड. therefore they are present in the water. ते वॉटर मध्ये राहिले पाहिजे त्या कसे असतात वेटेबल असतात. पोलन ग्रेन्स आर वेटेबल म्हणजे त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन्स इज मोर दॅन द वॉटर. जे की पोलन ग्रेनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ती कशी असते वॉटरपेक्षा जास्त असते. त्यामुळे पोलन ग्रेन हे पाण्याच्या आतमध्ये राहतात. तर पोलन ग्रेन्स आर वेटेबल. पोलन ग्रेन्स are wettable than water. वॉटरपेक्षा कसे असतात वेटेबल राहतात त्यामुळे ते पाण्यामध्ये इझिली प्रेझेंट राहतात. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगू शकतो आपण वेटेबल राहतात त्यामुळे ते इझिली पाण्यामध्ये प्रेझेंट राहतात. तर असे दोन इम्पॉर्टंट कॅरेक्टर सांगता येईल आपल्याला हायपोहायड्रोपिली मध्ये. हायपोहायड्रोपिली म्हणजे काय तर पॉलिनेशन बिलो दी वॉटर सरफेस कॉल्ड एज हायपोहायड्रोपिली. एक्झाम्पल कुठलं याचं झोस्टेरा. त्याला काय म्हणू आपण झोस्टेरा. यामध्ये पहिलं कॅरेक्टर कुठलं आहे तर पोलन ग्रेन्स कसे असतात लॉंग असतात रिबन लाईक असतात. पोलन ग्रेन्स आर लॉंग रिबन लाईक. देन पोलन ग्रेन्स आर वेटेबल दॅन दी वॉटर म्हणजे कसे असतात हेवियर असतात. पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर.
वॉटरपेक्षा कसे असतात, हेवियर असतात, त्यामुळे ते पाण्यामध्ये इझिली प्रेझेंट राहतात. त्यानंतर आणखी एखादं कॅरेक्टर जसं की पोलन ग्रेन मध्ये एक्झाईन जे असते, एक्झाईन्स आर अब्सेंट. एक्झाईन काय असतात, अब्सेंट असते. एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन अब्सेंट. पोलन ग्रेन मध्ये जे एक्झाईन आउटर कव्हरिंग जे असते एक्झाईन ही कशी राहते, अब्सेंट राहते. त्यामुळे हा पोलन ग्रेन काय होतो, स्टिग्माला इझिली चिटकून राहतो. त्यासाठी एक्झाईन ही अब्सेंट असते. बाकी हे कॅरेक्टर सेम आहे, यामध्ये सुद्धा जे कॅरेक्टर राहतात की पोलन ग्रेन स्टिग्मा कसा राहतो, स्टिकी राहतो, फिदरी राहतो, हे सुद्धा सांगू शकतो. त्यानंतर व्हेरियंट अँड अदर फ्लोरल पार्ट कसे अनवेटेबल राहतात, विदाउट स्मेल अँड फ्रॅग्रन्स, हे सुद्धा हायपोहायड्रोफिली मध्ये तुम्ही घेऊ शकता. याला म्हणतो आपण हायपोहायड्रोफिली. त्यानंतर नेक्स्ट आहे इपिहायड्रोफिली. सेकंड टाइपचा आहे हायड्रोफिलीचा, त्याला म्हणतो आपण इपिहायड्रोफिली. आता इपिहायड्रोफिली म्हणजे काय, सेकंड टाइप ई हा ए हा पी, इपिहायड्रोफिली. आता इपिहायड्रोफिली कशाला म्हणायचं, तर पॉलिनेशन ऑन द वॉटर सरफेस कॉल्ड एज इपिहायड्रोफिली. पॉलिनेशन ऑन वॉटर सरफेस called as इपिहायड्रोफिली. याला आपण इपिहायड्रोफिली म्हणतो. एक्झाम्पल आहे इपिहायड्रोफिलीचं व्हॅलिस्नेरिया. या प्लांट मध्ये काय असते, इपिहायड्रोफिली असते, पॉलिनेशन ऑन दी वॉटर सरफेस. आता यामधलं पहिलं कॅरेक्टर आहे जसं की इपिहायड्रोफिली मध्ये the pollen grain have specific gravity equal to the water. Therefore, pollen grain can easily float on the water surface. Pollen grain have specific gravity, same as water. पोलन ग्रेनला काय असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते, वॉटर सारखी सेम बिलकुल. त्यामुळे काय होते, पोलन ग्रेन फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. पोलन ग्रेन फ्लोट ऑन सरफेस ऑफ द वॉटर. पोलन ग्रेन फ्लोट ऑन सरफेस ऑफ द वॉटर. ऑन सरफेस ऑफ वॉटर. वॉटरच्या सरफेसवर काय होते, पोलन ग्रेन हा इझिली फ्लोट होत राहते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमुळे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर असं सांगू आपण की जनरली यामध्ये इपिहायड्रोफिली मध्ये काय असते, तर मेल फ्लावर जे आहे ते नंतर ओपन होते, सुरुवातीला फिमेल फ्लावर ओपन होत असते. तर फिमेल फ्लावर ओपन फर्स्ट, देन ओपन द मेल फ्लावर. फिमेल फ्लावर जे असते, female flower open first, then male flower, कशासाठी हे, तर समजा सुरुवातीला मेल फ्लावर ओपन झाला आणि फिमेल फ्लावर उशिरा ओपन झालं, तर त्यामुळे ते पोलन ग्रेन जिथे फ्लावर आहे ती दुसऱ्याच ठिकाणी वाहून जातील. त्यामुळे काय असतं की पहिले फिमेल फ्लावर ओपन होते, त्यानंतर फिमेल फ्लावर ओपन झाल्यानंतर मेल फ्लावर ओपन होते. म्हणजे जे पोलन ग्रेन आहे ते इझिली काय होतील, फिमेल फ्लावर जातील आणि स्टिग्माला अटॅच होतील. त्यासाठी काय होत असते, फिमेल फ्लावर सुरुवातीला ओपन होत असते आणि नंतर मेल फ्लावर ओपन होत असते. तर आणि यामध्ये जनरली काय राहतात, तर प्लांट्स आर सेपरेट. मेल प्लांट वेगळा राहतो, फिमेल प्लांट वेगळा राहतो. फ्लावर सुद्धा तसेच राहतात, मेल फ्लावर वेगळं राहते आणि फिमेल फ्लावर सुद्धा वेगळं राहते. तर प्लांट्स आर सेपरेट. प्लांट्स कसे असतात, प्लांट्स आर
सेपरेट असतात. त्यालाच आपण डायोसियस असं म्हणतो. डायोसियस प्लांट्स. डायोसियस प्लांट असं राहतात. मेल अँड फिमेल प्लांट्स आर सेपरेट. मेल आणि फिमेल प्लांट कसे राहतात? सेपरेट राहतात. तर हे झालं इपिहायड्रोफिली बद्दल. इपिहायड्रोफिली म्हणजे काय? तर पॉलिनेशन विच इज ऑकर ऑन दी वॉटर सरफेस कॉल्ड एज इपिहायड्रोफिली. पॉलिनेशन ऑन वॉटर सरफेस. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, हेलिस्नेरिया. यामधलं कॅरेक्टर कुठलं आहे? तर पोलन ग्रेन हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम ॲज दी वॉटर. त्यानंतर पोलन ग्रेन फ्लोट ऑन दी वॉटर सरफेस. पोलन ग्रेन हे वॉटर सरफेसवर फ्लोट होत राहतात. त्यानंतर मेल फ्लावर काय? फिमेल फ्लावर ओपन फर्स्ट अँड देन मेल फ्लावर. त्यानंतर मेल फ्लावर ओपन होत असते. आणि प्लांट्स कसे राहतात? जनरली सेपरेट राहतात. त्यामध्ये मेल अँड फिमेल प्लांट आर सेपरेट. मेल आणि फिमेल प्लांट हे कसे राहतात? वेगवेगळे राहतात. जसं तुम्ही हायड्रोफिली मध्ये जे जनरल कॅरेक्टर आहे ते दोन न लिहिता सरळ सरळ 4-5 कॅरेक्टर सुद्धा लक्षात ठेवले तरी चालते. हायड्रोफिलीचे जे तुम्हाला 4 कॅरेक्टर तुम्हाला दिलेले आहेत तेवढे लक्षात ठेवायचे आणि त्यासोबत एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. तर हे झालं हायड्रोफिली बद्दल. त्यानंतर आहे बायोटिक एजंट. तर आता पाहू आपण बायोटिक एजंट. बायोटिक एजंट कशाला म्हणायचं? बायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन. बायोटिक एजंट्स means the living organism or living agent which brings the pollination, which carry pollen grain, called as biotic agent. These are the living organism which carry pollen grain, which carry pollen grain, called as biotic agent. त्याला आपण बायोटिक एजंट्स असं म्हणतो. बायोटिक एजंट्स फॉर एक्झाम्पल खूप सारे आहेत. जसं की इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहेत, त्यानंतर स्नेल्स आहेत, त्यानंतर स्नेक, बॅट. तर खूप सारे बायोटिक एजंट्स आहेत. About 80% of the pollination occurs by the biotic agent. Biotic agent मुळे काय होत असते? जे काही पॉलिनेशन होत असते त्यापैकी 80% पॉलिनेशन हे बायोटिक एजंट मुळेच होत असते. तर यावरून काही टाइप्स आहेत. जसं की पहिला जो टाइप्स आहे त्याला म्हणतो आपण एंटेमोफिली.